पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मात्र महाराष्ट्र वन विभागाने या बिबट्याला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याचे आदेश देखील जारी केले आहेत। परिस्थितीचं गांभीर्य आणि वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत। कारण की हा बिबट्या मात्र गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये थैमान घालत असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे। कारण की शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे 14 वर्षीय मुलावर या बिबट्याने हल्ला केला। अशातच नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला अशी संतप्त मागणी मात्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील केली। जाबोत पिंपरखेड परिसरामध्ये नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी केली। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वनरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवले। पिंपरखेड येथील रोहन विलास बोंबे यांच्या मुलास बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यामध्ये स्थानिक नागरिकांनी वन विभागाचे वाहन आणि कार्यालय पेटवले। या घटनेनंतर मात्र तात्काळ गंभीर दखल घेऊन खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून मात्र या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देखील दिले होते।